ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर उद्या दिनांक 20 मार्च शुक्रवार हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि कुठल्याही सणापेक्षा कमी नसणारा दिवस, ज्याची स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. असा तो दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन, जो की यावर्षी 20 मार्च शुक्रवार रोजी आला आहे. तर उद्या या दिवशी संपूर्ण दिवस आपल्याला स्वामी सेवा करायला मिळणार आहेत. तर या दिवशी कोणत्या सेवा करायच्यात, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करावा, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला मुख्य द्वार स्वच्छ करून घ्यायचे आहे. मुख्य द्वारावरती स्वास्तिक काढावे. त्यानंतर हळदीचे लेपन करायचे आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर महाराजांना अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता, किंवा मग दुधाने, किंवा चंदनाने, किंवा हळदीने, किंवा मग फक्त पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालेल. कुठल्याही प्रकारे अभिषेक केला तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला ज्या गोष्टीने अभिषेक करणे शक्य होत असेल त्या गोष्टीने करावा. त्यानंतर तुम्ही देवघरातच जर तुम्हाला ही पूजा करायची असेल तर तुम्ही करू शकता, किंवा जर काही जणांचं असं असतं की मला वेगळी मांडणी करायची आहे, तर तसं असेल तर तुम्ही वेगळी मांडणीसुद्धा करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यावे, पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरावे. त्या ठिकाणी मग आपल्याला मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी, किंवा फोटो असेल तर फोटोची स्थापना तुम्ही करू शकता. आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच मूर्तीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापना करायची आहे. मग त्यासाठी खाली थोडेसे तांदूळ घ्यावे, कलशामध्ये पाणी भरून घ्यावे, कलशावरती स्वास्तिक काढायचे आहे. 5-7 आपल्याला रेषा ओढायच्या आहेत, ज्या की खालतून वरच्या बाजूला ओढायच्या आहेत कुंकवाने. त्यानंतर त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे. त्यावरती विड्याची पानं ठेवायची आहेत. तुम्ही 5-7 विड्याची पानं ठेवू शकता. त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळाला देखील हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत. फूल अर्पण करायचं आहे. नारळाचा शेंडा वरच्या बाजूला करावा. तर अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही छानपैकी पंचामृताने स्नान घालावे, किंवा गुलाबजल, चंदन याने देखील स्नान घालू शकता. जर फोटो असेल तर मग फोटोला छान असं स्वच्छ पुसून घ्यावं. फोटोला हिना अत्तर लावावे, चंदनाचा गंध लावायचा आहे, धूपदीप दाखवायचा आहे, हार, फुलं अर्पण करायची आहेत. आता बघा, मूर्ती असेल तर मूर्तीला छान असा अभिषेक घालायचा आहे. मूर्ती स्वच्छ करून जागेवरती स्थापन करावी. मूर्तीला देखील हिना अत्तर लावायचं आहे. महाराजांना चंदनाचा टिळा लावावा. जर वस्त्र वगैरे असतील तुमच्याकडे तर ती वस्त्र महाराजांना घालायची आहेत. त्यानंतर मोगऱ्याचा हार, फुलांचा हार, किंवा मग पिवळा चाफा जो महाराजांना खूप आवडायचा तो तुम्ही उद्या अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे, आरती करायची आहे. मग तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पांची देखील तुम्ही स्थापना करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्याआधी मग तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला करत असताना श्री स्वामी समर्थ मंत्रांचा नामजप करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालताना आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. आता बघा, जर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणणं शक्य नसेल तर मग तुम्ही 1 वेळा म्हणावे. 1 वेळा पुरुष सूक्त आणि 1 वेळा श्री सूक्त म्हणत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत. आता बऱ्याच जणांचं श्री स्वामी चरित्र सारामृत यांचं पारायण चालू असेल, जर कुणाचं नसेल तर मग त्यांनी उद्या श्री स्वामी समर्थ पारायण करायचं आहे. त्याआधी मग तुम्हाला श्री स्वामी सवण वाचायचं आहे, त्यानंतर पारायण करायचं आहे. एकाच बैठकीत करू शकता, किंवा मग सकाळी काही अध्याय, दुपारी काही अध्याय, मग संध्याकाळी काही अध्याय, अशा प्रकारे देखील तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे, 1 ते 9 ओव्या म्हणायच्या, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. मग त्यानंतर 11 वेळा
108 माळ जप आपल्याला करायचे आहे. श्री स्वामी समर्थ नाम जप करायचा आहे. तर 11 वेळाच म्हणून नाही, तर तुम्ही दिवसभर उद्या दिवसभरात तुम्हाला जेवढा वेळा जमेल, ज्या वेळेस जमेल, म्हणजे उठता बसता आपल्याला स्वामी समर्थ मंत्राचा नाम जप करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दिवसभर या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये महाराजांना पुरणपोळी खूप आवडायची. वांग्याची भाजी, खीर, बेसन लाडू, कांद्याची भजी यापैकी कोणताही नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता. तुम्ही खीर, चपाती, भाजी, भात, वरण अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. जर हे काही शक्य नसेल तर फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. बघा, महाराजांना आपण भक्तीने, पूर्ण श्रद्धेने जे काही दाखवू, जे काही अर्पण करू ते स्वामी महाराज नक्की स्वीकार करतील. महाराजांना भक्त आणि त्यांची भक्ती प्रिय आहे. बाकी सर्व तर त्यांनीच आपल्याला दिले आहे. त्यांना आपण काय देणार? ते तर ब्रह्मांड नायक आहेत. आपल्याजवळ जे काही आहे ते त्यांच्याच कृपा आशीर्वादामुळे. त्यामुळे खूप काही साजरं संगीत करता जरी नाही आलं तरी जेवढे जमेल तेवढे नक्की करावे. आता ज्यांना हे शक्य होत असेल त्यांनी मग खूप काही साजरं संगीत, खूप काही साज सजावट करून तुम्ही या गोष्टी करू शकता. परंतु प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. तर तुम्ही फक्त आपल्या भक्तीने, पूर्ण श्रद्धेने, मनाने जे काही जमेल, जे काही शक्य होईल त्याप्रमाणे करावे. त्यानंतर जो काही नैवेद्य आपण या दिवशी दाखवणार आहोत त्या प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. पाण्याने भरीव चोखून काढून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. त्यानंतर ताटाभोवती 3 वेळा पाणी फिरवायचे आहे. शेवटी एक तुळशीपत्र हातात घेऊन ते ताटापासून महाराजांच्या फोटोपर्यंत, मूर्तीपर्यंत आपल्याला म्हणत न्यायचं आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असा मंत्र म्हणून तो हातातील तुळशीपत्र आपल्याला महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर चरणांजवळ ठेवायचा आहे. तुळशीपत्र ठेवल्याने तो नैवेद्य देवांपर्यंत पोहोचतो असे म्हणतात. तर या नैवेद्यामध्ये तुम्ही कांदा, लसूण विरहित नैवेद्य बनवला तरी चालेल किंवा कांदा लसूण टाकून जरी बनवला तरी चालेल, काहीच हरकत नाही. आता ज्यांचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण चालू होते, त्याची सांगता असणार आहे किंवा तर ते आपल्याला याच दिवशी करायचं आहे. तर यासाठी हाच नैवेद्य अर्पण करायचा, याचं काही वेगळं असं उद्यापन करायचं नाही आहे. तर हाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आरती करताना त्या पोथीची देखील आपल्याला आरती करायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे किंवा ही सांगता करायची आहे. त्यानंतर आरती करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांची, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. तर तुम्ही कोणतीही आरती या दिवशी करू शकता. तर त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची आरती झाल्यानंतर पोथीला पण आरती दाखवायची आहे. आता अशा प्रकारे आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे. स्वामींचे ऋण म्हणून किंवा त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत. तर उद्या संपूर्ण दिवस आपल्याला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. या दिवशी बरेच जण अक्कलकोटला जातात, परंतु त्या ठिकाणी जाणे प्रत्येकाला शक्य होत नाही. बघा, करता करविता स्वामी महाराज आहेत. त्यांच्या मनात असेल किंवा ते आपल्याला नक्कीच बोलवणं पाठवतात. ते आपल्याकडून ज्या वेळेला ज्या सेवा आपल्याकडून करवून घ्यायच्या असतात त्यावेळेला ते बरोबर करवून घेतात. तर मग आता तिकडे त्या प्रत्येकाला जाणे शक्य होत नाही, तर मग तुम्ही केंद्रात जाऊ शकता किंवा मग घरच्या घरी आपल्याला या सेवा तुम्ही करू शकता. आता आपल्याला या दिवशी काही दान धर्म करायचे आहेत. मग तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा काहीही यथाशक्ती, यथाभक्तीने आपल्याला जेवढे काही शक्य होईल, अगदी 5-10 रुपयापासून तुम्ही दान धर्म करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही या दिवशी 5, 7, 11 या प्रमाणात मुलं जेवू घालू शकता. जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना दान धर्म करू शकता. तर जे आणि जेवढे जमेल, ज्या प्रकारे आपल्याला होईल त्याप्रमाणे आपल्याला हे गोष्टी करायच्या आहेत. आता ज्यांना सुतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांना या सेवा किंवा या गोष्टी करता येणार नाहीत. तर जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर मग तुम्ही या दिवशी इतर कोणाकडूनही या सेवा करून घेऊ शकता. मग तुम्ही नामस्मरण करू शकता, तारक मंत्र ऐकू शकता. तुम्ही या गोष्टी मोबाईलवर लावून ऐकू शकता. दिवसभर तुम्ही
अखंड नामजप करू शकता, तारक मंत्र लावून ऐकू शकता, परंतु बाकी सेवा तुम्हाला या दिवशी करता येणार नाही. तर नवीन वर्षाची सुरुवात या शुभ दिवसाने होणार आहे. उद्या असणाऱ्या स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, स्वप्न पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हालाही माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.